म्हणजे सोशल मीडियावरती चालवायचा प्रयत्न करतायत. कर्जत शहरामध्ये जर का रात्री अपरात्री एखाद्याला अटॅक आला किंवा एखाद्याला काय अडचण आली तर आम्ही रात्री अपरात्रीसाठी पहिले ओला वगैरे बुक करणार का आमच्या सारख्या भूमिपुत्रांना ड्रायव्हरला फोन करणार किंवा एखाद्या रिक्षाला फोन करणार. कर्जत शहरामध्ये खूप सारे रिसॉर्ट्स आहेत. त्यामुळे रिसॉर्टवरून पिकअप आणि ड्रॉपसाठी लोकांना आम्ही कर्जतवाले जेवढे असोसिएशनची पोर आहेत आम्ही त्यांना त्रास देतो आणि आम्ही त्यांना मारून वगैरे हाताळतो. असं एकही गुन्हा आमच्यावरती कुठलाही नोंदवलेला नाही किंवा कुठलाही अनुचित प्रकार माझे कुठल्याही ड्रायव्हर पोरांनी केलेला नाही. कर्जत शहरामध्ये जे ओला उबेरचे ड्रायव्हर येतात त्यांचे कपडे खराब, त्यांची गाडी खराब, ती लोक कशी आहेत, काय आहेत, कुठून येत आहेत, काय येत आहेत, त्यांचा काय ठाम पत्ता नाही. तर आमचं असंच तुमच्याकडे आज या सगळ्या पोरांच्याकडून तुमच्याकडे आमची मागणी अशी असेल का कर्जत शहरामध्ये आम्ही ओला उबेर हे चालू होऊन देणार नाही. आम्हाला कर्जत शहरामध्ये ओला उबेर चालू पाहिजे नाही आणि कर्जत शहरामध्ये जर का ओला उबेर चालू होत असेल तर साहेब आम्ही उपोषणाला बसू. आज आम्हाला या सर्व त्रासामधून आज तुम्ही कुठेतरी आम्हाला मार्गदर्शन करा आणि एवढ्या पोरांचं घर चालायचं आहे. एक पोरगा साहेब जर का गाडी चालवतोय त्याच्या गाडीचा हफ्ता आहे, त्याच्या गाडीचा मेंटेनन्स आहे, त्याच्या मुलांची शाळा आहे, काही मुलांच्या शाळेला गाड्या लावलेल्या आहेत, तर या सगळ्या गोष्टी बंदीवरती आमचे ड्रायव्हर आहेत. तसं यामध्ये आम्हाला तुम्ही मार्गदर्शन करा आणि आम्हाला मदत करा आणि आमचा तीव्र निषेध आहे तर कर्जत शहरामध्ये आम्ही ओला उबेर चालू होऊ देणार नाही. तुम्हाला बोलायचं का नेरवाला किती कोणी हात वर करा उभी राहा नेरवा समोर येत नेरवाला किती देतात नेरवाले आणि खोपोलीवाले किती आले आपल्याकडे उभे राहा जरा आपण सर आपल्या मतदारसंघामध्ये बस वांगे आणि हो हो अजून कोणाला बोलायचं सांगायचंय का? हे म्हणतात आज आम्ही सगळे समजत नव्हती आपल्याला व्यवस्था हे समजत आहे. हाच आहे की ओला उबेर जे ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे त्याला त्याच्यामध्ये काही मुद्दे पण आहेत की जेणेकरून जे मुंबईमध्ये आहे मेट्रो सिटीमध्ये ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स आहेत तिकडला त्यांना बिझनेस आहे. आज आम्ही अर्ज करतो जिथं आम्हाला सुद्धा रोजगार नाही त्यांना जे मागे ड्रॉपला परमिशन आहे तर ते ड्रॉप मध्ये काही इकडं धंदा घेऊन तर आम्ही लोकांनी काय करायचं. तर एक ड्रायव्हरचं घर एका हिशोब सगळं चालतं आणि सगळ्या साहेबांनी सांगितलं की आपण लोक सगळेजण चांगली सर्व्हिस देतो बरोबर आहे. सगळ्यांच्या गाड्या चांगल्या असतात ड्रायव्हर चांगला आणि आम्ही चांगली सर्व्हिस देऊ त्याचा आम्ही प्रॉमिस करू. उपस्थित सर्व कर्जत, नेरळ, खोपोलीमधील सगळे चालक मालक सगळे आपण प्रमुख सगळे अधिकारी अजून काम सहकारी आणि आपण दिल्ली 8 दिवस मी ऐकतोय आपल्या संदर्भात ओला उबेर संदर्भात जो विषय संपूर्ण तालुक्यामध्ये सुरू आहे त्या संदर्भात आपण सारेजण आज या ठिकाणी उपस्थित आहात. नदीतली सविस्तरपणे आपल्या तालुक्याचे असणारे आपल्या सगळ्या स्थानिक भूमिका तुम्ही आहात आणि आम्ही नेहमी एक भूमिका या ठिकाणी ठेवलेली आहे की कर्जत तालुका हा आपण नव्याने डेव्हलप करत असताना आपल्या तालुक्यामध्ये कोणत्याही प्रकारची इंडस्ट्री या ठिकाणी नाहीये. त्यामुळे स्थानिकांना रोजगाराची संधी कशी मिळणार हा प्रश्न मागच्या 10 वर्षापूर्वी कर्जतकरांना भेडसावत होता. परंतु या मतदारसंघाचा 2019ला आमदार म्हणून निवडून आलो आणि कर्जतची एकंदरीत भौगोलिक रचना
पाहिल्यानंतर एक लक्षात आलं की जर कर्जत तालुक्याला आपण टुरिझमला जर आपण फोकस केलं तर आपल्या स्थानिकांना रोजगाराची संधी इथे मिळू शकते. आणि या उद्दिष्टाने मागच्या 5 वर्षापासून आपण कर्जतमध्ये टुरिझमला फोकस केला आणि आज आपण पाहताय की सगळ्या प्रत्येक ठिकाणी आपल्याला रोजगाराची संधी मिळत आहे. आपल्याकडे मोठ्या प्रमाणात पर्यटक कर्जतमध्ये येत आहेत. दर फ्रायडे, सॅटर्डे, संडे जवळजवळ 12 ते 15 हजार पर्यटक कर्जतमध्ये येत असतात आणि त्या माध्यमातून स्थानिकांना कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये प्रत्येक कुटुंबामध्ये त्या ठिकाणी रोजगाराची संधी उपलब्ध झालेली आहे. आणि म्हणून आज या ठिकाणी ओला उबेरचा प्रश्न उपस्थित झाला. माझे स्थानिक भूमिपुत्र सगळे आपण तुम्ही या ठिकाणी या येणाऱ्या पर्यटकांना त्या ठिकाणी आपण आपल्या गाडीने त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी सहकार्याची भूमिका आपल्या येणाऱ्या पर्यटकांना त्या ठिकाणी करत आहात. त्यामुळे नव्याने आता कोणतरी नवीन या ठिकाणी सांगायला लागले किंवा या ठिकाणी ओला उबेर चालल्या पाहिजे. स्थानिकांना त्या ठिकाणी धंदा होता कामा नये, त्यांना त्या ठिकाणी बिझनेस मिळता कामा नये. तर ओला उबेर मुंबईपासून आपल्या मोठ्या उपनगरांपर्यंत त्या ठिकाणी चालत आहे तोपर्यंत आम्हाला त्या ठिकाणी काही हरकत नाही. परंतु कर्जत हे अजून ग्रामीण भाग जोडला गेल्यामुळे आणि स्थानिकांना इथे कोणत्याही प्रकारची दुसरी व्यवसायाची सुविधा नसल्यामुळे माथेरान असेल, कर्जत असेल, या ठिकाणी कोकळे असेल, खालापूर असेल, या ठिकाणी आपण ओला उबेर या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी येऊन ड्रॉप करू शकता. परंतु पिकअप करण्यासाठी पिकअप त्यांना आपण ड्रॉप त्या ठिकाणी ड्रॉपला फक्त परमिशन आपण देणार आहोत. त्यांना इथून आपण आपले असणारे कस्टमर त्या ठिकाणी घेऊन जाऊ शकत नाही. त्यामुळे ओला उबेरला तुम्ही या ठिकाणी येऊ शकताय, परंतु स्थानिकांना पहिलं प्राधान्य दिलं जाईल असं मी या ठिकाणी आपल्याला जाहीर सांगतो. त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही. पहिला माझा भूमिपुत्र, पहिला माझा स्थानिक, आपल्या कुटुंबाला त्या ठिकाणी रोजगाराची संधी कशी मिळेल हा प्रयत्न आपण त्या ठिकाणी करू. त्यामुळे त्यांनी ओला उबेरने येऊन फक्त ड्रॉप करावं, जाताना मात्र पॅसेंजर या ठिकाणी घेऊन जाऊ नये. तर स्थानिकांना पण त्या ठिकाणी धंदा व्यवसाय मिळाला पाहिजे या उद्दिष्टाने आपण त्या ठिकाणी असा निर्णय या ठिकाणी घेत आहोत. आणि तसंही आपण त्या ठिकाणी येणारे जे काही ओला उबेरवाले असतील त्यांना सुद्धा तसं कळवलं जाईल. आरटीओची सुद्धा मी त्या ठिकाणी चर्चा करतो, त्यांना सुद्धा त्या ठिकाणी सांगतो की ओला उबेर पनवेल पर्यंत आहे तोपर्यंत ठीक आहे, ड्रॉप इथे आणून तुम्ही करू शकता, परंतु पॅसेंजर घेऊन जाऊ शकत नाही. का आमचे स्थानिक लोक या ठिकाणी आहेत आणि स्थानिकांना या ठिकाणी प्राधान्य मिळालं पाहिजे, त्यांना सुद्धा व्यवसाय या ठिकाणी मिळाला पाहिजे. आणि याच उद्दिष्टाने आपण त्या ठिकाणी या ठिकाणी टुरिझमला जे फोकस केलेलं आहे ते माझ्या स्थानिकांना रोजगार मिळाला पाहिजे यासाठी टुरिझमला आम्ही फोकस केलेला आहे. त्यामुळे प्रत्येक कुटुंबात छोटा मोठा व्यवसाय या माध्यमातून मिळेल या अपेक्षेने आपल्या सगळ्यांना सहकार्याची भूमिका नक्कीच आमची या ठिकाणी राहील. काळजी करण्याचं कारण नाही. फक्त चुकीच्या पद्धतीने आपण कोणावर त्या ठिकाणी विश्वास ठेवू नका. मी सदैव तुमच्या पाठीशी स्थानिकांबरोबर ठामपणे उभा आहे हेच आपल्याला या निमित्ताने आज या ठिकाणी सांगतो. पुन्हा एकदा आपण सारेजण या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल मी सगळ्यांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि तुम्हाला सगळ्यांना माझ्या मनपूर्वक शुभेच्छा आहेत. काळजी करण्याचं कारण नाही. तुमचा आमदार तुमच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. तर आपण कर्जतकरांची आपली भूमिका या ठिकाणी राहील की मात्र येणारे जे पॅसेंजर असतील, पर्यटक असतील, त्यांना मात्र आपण अतिथी देवो भव ही जी संकल्पना आपली आहे ती संकल्पना आपण राबवली पाहिजे. प्रत्येकाने आपण ती आत्मसात केली पाहिजे. कारण आपल्याकडे येणारा पर्यटक हीच आपले लक्ष्मी आहे असं समजून तुम्ही सुद्धा सर्वांनी येणाऱ्या पर्यटकांना त्या ठिकाणी त्यांना ज्या सुविधा गाडीमध्ये गाडी स्वच्छ असली पाहिजे किंवा गाडींना कोणत्याही प्रकारचा त्रास, महिला असतील त्यांना त्या ठिकाणी रिस्पेक्ट दिली पाहिजे, सिनियर सिटीजन असतील त्यांना त्या ठिकाणी रिस्पेक्ट दिली पाहिजे. ते सारं तुम्ही मात्र आपलाच तालुक्याचा असणारा प्रोटोकॉल मात्र त्या ठिकाणी फॉलो आपण त्या ठिकाणी करावं हे सुद्धा सगळ्यांना तुम्हाला मी त्या ठिकाणी विनंती करतो. व्यवसाय तुम्हाला मिळालाच पाहिजे, परंतु जो प्रोटोकॉल या ठिकाणी आहे, जी शिस्त आहे ती मात्र आपण त्या ठिकाणी सगळ्यांनी करावी. मी माझ्या सगळ्या
रिसॉर्ट असोसिएशनची पण त्यांच्याशी पण चर्चा करतो, त्यांना सुद्धा या ठिकाणी सांगतो की बाबा हे स्थानिकांना पहिलं प्राधान्य त्या ठिकाणी द्या, ओला उबेर ड्रॉप करून जाऊ द्या, जाताना आपली लोक त्या ठिकाणी पॅसेंजर घेऊन जायचं असेल तर जेणेकरून आपल्या स्थानिकांना त्या ठिकाणी धंदा मिळेल, व्यवसाय मिळेल, यासाठी आपण त्यांना सुद्धा प्राधान्य त्या ठिकाणी दिलं पाहिजे. अशा पद्धतीच्या सूचना माझ्या सगळ्या रिसॉर्ट फार्म हाऊस असोसिएशनला सुद्धा त्या ठिकाणी त्यांना सुद्धा या ठिकाणी आपल्या माध्यमातून या ठिकाणी सूचित करतो किंवा प्रत्यक्ष सुद्धा त्यांच्याशी चर्चा करून मी हा प्रश्न आपण त्या ठिकाणी मार्गी लावू. पण माझ्या स्थानिकांना पहिलं प्रथम प्राधान्य त्या ठिकाणी राहील असं मी या ठिकाणी आश्वासित करतो. काळजी करू नका, होईल. एक छोटासा सत्कार आमच्या ड्रायव्हर असोसिएशनकडून करू इच्छितो. काय दगडे सगळे आणि बरोबर मला वाटतं सगळे या साईडला, सगळे या असे आपले आमचे येऊ शकतात त्यासाठी सगळे या साईडला जगात पत्रकारिता जाऊ द्या.